नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। कामगार दिनाच्या सुट्टीत फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे। मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण आणि साळुंबरे येथील पवना नदीत बुडून एकूण 4 तरुणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांपैकी अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले। पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने एकूण 5 जण बुडाले। त्यापैकी दोघांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, मात्र तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून CPR देण्यात आला, परंतु बराच वेळ उलटल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले। तर दुसऱ्या घटनेत साळुंबरे येथील जुन्या दगडी पुलाजवळ मनोज भारत गौतम वय वर्ष 25 हा तरुण सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नदीत पोहण्यासाठी उतरला होता। पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला। घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि NDRFच्या पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले। अथक प्रयत्नानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। जाधववाडी येथील तिघांना वीरा ॲम्ब्युलन्सच्या मदतीने जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाड येथे नेण्यात आले, तर साळुंबरे येथील तरुणाला पुढील तपासणीसाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। या मोहिमेत रेस्क्यू टीमचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेसी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, कमलेश राक्षे, सरजेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कारले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद, करण भांगरे तसेच वीरा ॲम्ब्युलन्स टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण नदी परिसरात फिरताना विशेष काळजी घ्यावी। पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।